नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत कॉलेजची माहिती देणाऱ्या व्हिडिओची सीरीज आपण चालू केलेली आहे। त्यातला हा 5वा व्हिडिओ आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर विषयी। कॉलेजला सीट किती आहे, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कॉलेजची फीस किती आहे, त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूरमध्ये MBBS साठीचा ॲव्हरेज कट ऑफ काय असतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत। कॉलेजचं पूर्ण नाव आहे विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज लातूर। कॉलेजचं लोकेशन आहे लातूर, म्हणजेच मराठवाड्यातलं एक कॉलेज आहे हे। तर कॉलेजचं लोकेशन आहे लातूर। कॉलेजची स्थापना आहे 2002 सालची आणि कॉलेज संलग्न आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सोबत। कॉलेजमध्ये कोणकोणत्या एज्युकेशनला ॲडमिशन होतात या ठिकाणी UG आणि PG दोन्ही कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत। कॉलेजचं स्टेटस आहे फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे हे आणि कॉलेजचा ॲडमिशन कोड आहे CET सेलचा 1333 हा कॉलेजचा कोड आहे। आता पाहूयात कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। तर कॉलेजला 3 हॉस्पिटल अटॅच असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 200 बेडचं, म्हणजे लातूरचं जे काही जिल्हा रुग्णालय आहे 200 बेडचं ते या कॉलेजला अटॅच आहे। त्याचबरोबर कस्तुरबा गांधी वुमन हॉस्पिटल 60 बेडचं हे हॉस्पिटलसुद्धा या कॉलेजला अटॅच करण्यात आलेलं आहे। आणि तिसरं आहे आय हॉस्पिटल, म्हणजे 60 बेडचं डोळ्यांचं हॉस्पिटलसुद्धा विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज लातूरला अटॅच आहे। आता याच्यानंतर पाहूयात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती। कॉलेजला सीट किती आहेत, त्याचबरोबर कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस किती आहे, त्याचबरोबर कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ त्या ठिकाणी MBBSचा काय असतो याविषयी आपण माहिती घेऊयात। कॉलेजला दरवर्षी MBBSच्या 150 सीटसाठी ॲडमिशन प्रक्रिया होते। तर या कॉलेजला 150 सीट्स आहेत MBBSच्या, त्यापैकी 22 सीट या ऑल इंडिया कोट्याकडे असतात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत 22 सीट भरल्या जातात। या 22 सीटसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया करून महाराष्ट्रातले कॉलेज चॉईस फिल करू शकतो आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ऑल इंडिया कोटा थ्रू महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो। आता त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटला किती सीट आहेत, महाराष्ट्र शासनाकडे 128 सीट आहेत, जे महाराष्ट्र शासन आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरून भरत असतं। हे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्णतः राखीव 128 सीट आहेत। आता या 128 सीटचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे कॅटेगरी वाईज ते कशा प्रकारे आहे याची माहिती देणारा जो काही ब्लॉग आहे तो तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळणार आहे। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील इतर गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर डॉक्युमेंट प्रक्रियेविषयी सुद्धा आम्ही डिटेल माहिती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतो। त्याचबरोबर जे काही CET एक्झाम आहेत त्याचेसुद्धा अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात। त्याचबरोबर कोणकोणते रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आत्ता चालू आहेत नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्र राज्यातील PCB ग्रुप CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते रजिस्ट्रेशन सध्या चालू आहेत याचीसुद्धा डिटेल माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल। वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून एकदा जरूर आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूरचं फी स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत। 2023चं फी स्ट्रक्चर आपण आता पाहतोय। 2024मध्ये याच्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात किंवा असंच्या असंच फी स्ट्रक्चर राहू शकतं। तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,37,230, EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 74,380 प्रतिवर्ष इतकी फीस आणि बाकी सगळे रिझर्व कॅटेगरी जेवढे आहेत ओपन आणि EWS सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 11,530 प्रतिवर्ष MBBSची फीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूरची आहे। त्याच्यानंतर आपण पाहूयात ॲव्हरेज कट ऑफ कॉलेजचा काय असतो। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 608 मार्क्स, OBC 596, EWS 605, SC 513, ST 381, VJ 550,
NTB 541, NTC 586, NTD 602 अशा प्रकारचा ॲव्हरेज कट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूरसाठी राहतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती डिटेल माहिती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूरविषयी। कॉलेजला हॉस्पिटल कशा प्रकारे अटॅच आहे, त्याचबरोबर कॉलेजचे लोकेशन कुठं आहे, कॉलेजचं बेसिक इंट्रोडक्शन, त्याचबरोबर कॉलेजला कोणकोणत्या कोर्सेसला त्या ठिकाणी ॲडमिशन होत असतात। विद्यार्थी जेव्हा ॲक्च्युअल काउन्सिलिंग प्रक्रिया चालू होते, चॉईस फिलिंगच्या वेळेस विद्यार्थ्यांना ही माहिती असणं अत्यंत गरजेची आहे। जेव्हा आपण एखादं कॉलेज निवडतो त्यावेळेस त्या ठिकाणी हॉस्पिटल कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर त्या हॉस्पिटलच्या बेडची संख्या किती आहे, त्याचबरोबर पुढं आपल्याला PGसाठी सुद्धा त्या कॉलेजला ॲडमिशन घेता येऊ शकतं का, ही डिटेल माहिती विद्यार्थ्यांना जमा करावी लागते। हीच माहिती विद्यार्थ्यांना जमा करण्यासाठी सोपी व्हावी म्हणून श्री छत्रपती अकॅडमी पुणेनी कॉलेजची एक सिरीजच आपण व्हिडिओ सिरीजच चालू केलेली आहे। या अगोदरच्या कॉलेजचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आमच्या यूट्यूब चॅनलवर ते अवेलेबल आहेत, ते जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी नीट 2024ची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी अजूनही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थी आणि पालकांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्यावर क्लिक करून किंवा त्यावर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या अपडेट्स विद्यार्थी किंवा पालकांना व्हॉट्सअपवर मिळावेत यासाठी आमचा फ्री व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिली गेलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।